नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी खव्यासारखी मऊसूद आणि तोंडात विरघळणारी रेसिपी। ही रेसिपी एकदा केला ना तर तुम्ही नक्की परत कराल। इतकी स्वादिष्ट आणि परफेक्ट बनते। चला तर मग सुरुवात करूयात। तर सुरुवातीला आपण मिक्सर मधून ओलं खोबरं बारीक करून घेऊया। आता एका कढईमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेऊन छान मंद आचेवर भाजून घेऊया। बेसन नीट भाजल्यामुळे या रेसिपीला अप्रतिम सुगंध आणि खमंग चव मिळते। चला तर मग हे पीठ आपण व्यवस्थित भाजून घेऊया। चला, हे पीठ आपलं भाजून झाले। आता यामध्ये 1 ते 1.5 वाटी ओल्या खोबऱ्याचा किस घालून छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये 1 वाटी दूध घालायचे आहे आणि गाठी न होता हे व्यवस्थित मिक्स करायचे आहे। नंतर यामध्ये 2 वाट्या साखर घालून ढवळत राहायचे आहे। साखर घातल्यानंतर मिश्रण थोडंसं पातळ होईल। हीच या रेसिपीची प्रोसेस आहे। आता यात 1 वाटी तूप घालून गॅस मध्यम ते मंद आचेवर ठेवत मिश्रण छान आटवून घेऊया। आता मिश्रण घट्ट व्हायला लागलं की 1 चमचा वेलची पावडर घालायचं आणि ढवळत राहायचं। कढईपासून मिश्रण जागा सोडायला लागलं की बर्फीसाठी योग्य स्टेज समजायची। तर आता आपलं मिश्रण परफेक्ट तयार आहे। चला तर पुढची प्रोसेस करूया। आता तूप लावलेल्या प्लेटमध्ये मिश्रण ओतायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित पसरून घ्यायचे आहे। आता तूप लावलेल्या वाटीने हे व्यवस्थित प्लेन करायचे आहे। आता याला बर्फीसारखा आकार देऊया। आता हे 5 ते 6 तास थंड होऊ द्या। तर मंडळी, अगदी मऊसूद तोंडात विरघळणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची लाडकी अशी खव्यासारखी बर्फी तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ही रेसिपी अजिबात स्किप करू नका। नक्की करून पहा। परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।